नमस्कार मित्रांनो, मी समृद्धी आबाजी भोसले, महाराष्ट्र माझे राज्य महाराष्ट्र, जिजामाता प्रशाला कोंडी। मी इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत आहे। माझ्या जिल्ह्याचे नाव सोलापूर, तालुका उत्तर सोलापूर। महाराष्ट्र येथून विकसित भारत 2025 या मॅरेथॉन या स्पर्धेत मी स्वदेशी बांधणीचा कपडा निर्मिती यामध्ये सहभाग घेतलेला आहे। तर हा बांधणीचा कपडा कसा तयार होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग मित्रांनो, हा प्रयोग आपण पाहूया। चला मित्रांनो, मग मी तुम्हाला सांगणार आहे की हा बांधणीचा कपडा तयार करण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते। प्रथम आपल्याला मीठ, साबण, पातेले, गॅस, दोरा, लाकडी दांडा हे साहित्य आपल्याला बांधणीचा कपडा निर्मिती तयार करण्यासाठी लागते। व प्रथम चला आपण बघूया की बांधणीचा कपडा कसा तयार होतो। आपण शेगडीवर हे पातेले ठेवून घेऊया व आपल्याला इथे साहित्य दिलेले आहे। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मीठ आणि साबण। आधी आपण प्रथम शेगडी चालू करून घेऊ। आता आपण पाणी गरम करण्यासाठी पाणी टाकलेले आहे। यामध्ये थोडेसे 1 चमचा मीठ टाकूया व 2-3 साबणाचे तुकडे आपण टाकून घेत आहोत। हे पाण्याला आपल्याला उष्णता द्यायची आहे व ते 40 अंश ते 50 अंश सेल्सिअस पर्यंत आपल्याला तापवायचे आहे। हे मधल्या वेळेपर्यंत पाणी तापवेपर्यंत आपण आपल्याला हवी तशी डिझाइन बनवून घेऊया। मित्रांनो, अशा प्रकारचा पांढरा रुमाल आपण घेतलेला आहे। त्याच्या केंद्रबिंदूपाशी हा रुमाल असा धरून आपण त्याला हा पांढरा दोरा मगाशी आपण साहित्यात पाहिलेला तो आपण बांधून घेऊया। तर मित्रांनो, आपल्याला हा दोरा बांधून घेण्यात जशी मजा येत आहे तसेच पुढे याचे रंगीबिरंगी कापड तयार झाल्यावरती आपल्याला या कापडाचा रंग पाहून ही खूप आनंद होईल। स्वदेशी कापड बनवण्यात जो आनंद भेटत आहे तो तुम्हालाही अनुभवायचा आहे ना। ह्या प्रकारची गाठ आपण बांधून घेत आहोत व आपल्या समोर ठेवलेल्या विविध प्रकारच्या कलर मध्ये हा रुमाल आपण बुडवून वेगवेगळ्या प्रकारचा कलर ह्या रुमाला कसा प्राप्त होतो हे पाहणार आहोत। मित्रांनो, अशा प्रकारे हा आपल्या दोऱ्यांची बांधणी करून झालेली आहे। तर हा रुमाल आधी आपण या गुलाबी कलर मध्ये बुडवून घेऊया। मिक्स करून घेऊया। आता हा या लाल सुंदर कलर मध्ये मिक्स करून घेऊया। मित्रांनो, तर आपण असे विविध प्रकारच्या कलर मध्ये हा रुमाल बुडवून घेतलेला आहे। जे पाणी आपण मगाशी 50 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत तापवले होते त्या पाण्यामध्ये हा रुमाल 5 मिनिट ठेवून याचे दोरे कापून हा रुमाल कसा मस्त डिझाइन तयार करतो। चला तर मग आपण। तर मित्रहो, हा आपला रंगबिरंगी रुमाल तयार झालेला आहे। तर हा आता आपण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गरम केलेले पाणी या टपामध्ये काढून याच्यामध्ये हा रुमाल ठेवलेला आहे। तर आपण भेटूया 5 मिनिटांनंतर। तर मित्रहो, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला कलर रुमाला दिलेला पूर्णपणे तयार झालेला आहे।
तो मी 5 मिनिट वाळू घातलेला आहे. चला तर मग पाहूया की आपल्या रुमालला कसा छान व मस्तपैकी स्वदेशी रंग आलेला आहे. मित्रहो, हा रुमाल रंगीबिरंगी तयार झालेला आहे. तर बघूया आपल्या या रुमालला कुठला विविध कलर आलेला आहे. आपला रुमाल कसा छान पैकी रंगीबिरंगी झालेला आहे मी तुम्हाला आपल्या रुमालला किती छान आणि मस्तपैकी असा हा रंग आलेला आहे. जर तुम्हाला असा हा रंग पाहिजे तर आपण ही स्वदेशी आणि घरी असा हा कपडा तयार करू शकतो. आता मित्रांनो बघा, ह्या आपल्या रुमाला कसा सुंदर पैकी असा कलर आलेला आहे. मित्रांनो, आपल्या भारतात असे हे स्वदेशी कापड बनते. चला मग आपला भारत विकसित करूया व स्वदेशी कपडा बनवूया. बांगडा, सुती कपडा आणि स्वदेशी कपडा हा आहे असा आपल्या भारताचा स्वदेशी कपडा. मीही हा कपडा वापरते व माझ्या परिवारास वापरण्याकरिता सांगत आहे. यापुढे याच्या आधारे फाईन वर्किंग, डिझाईन थिंकिंग माझे करिअर मी याच्या मध्ये सुद्धा करू शकते व मी माझी स्वतःची कंपनी उभारू शकते. मी या व्यवसायाला स्वीकारेन. आपला भारत विकसित भारत. तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा बांधणीचा कपडा कसा वाटला हे मला सांगा व माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा. धन्यवाद मित्रांनो. हा कपडा तुम्हाला कसा वाटला ते सांगा. माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करा. धन्यवाद मित्रांनो.